नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पठाणकोट हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला सादर, पूर्ण सहकार्य करण्याची नवाज शरीफ यांची ग्वाही. देशभरातल्या पारंपरिक बैलगाडी शर्यतीवरची बंदी केंद्र सरकारनं उठवली, मात्र शर्यतींना सशर्त परवानगी. स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं विलीनीकरण करण्याच्या विरोधात बँकांच्या लाक्षणिक संपाला देशभरात संमिश्र प्रतिसाद. सर्वसामान्य माणसांना भयमुक्त वाटेल अशी स्थिती राज्यात निर्माण करा, मुख्यमंत्र्यांची पोलिसांना सूचना. एकाच थोर व्यक्तीची राज्यात 2 पेक्षा जास्त स्मारकं उभारता येणार नाहीत, राज्याचं नवं धोरण जाहीर. आणि व्यसनी शिक्षकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे निर्देश. आणि आता सविस्तर वृत्त. पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना अझहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ यांच्यासह 4 जणांचा सहभाग असल्याचं भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या तपासात निष्पन्न झालं आहे. या हल्ल्याचा कट लाहोरजवळ रचला गेला होता, असे पुरावेही गुप्तचर यंत्रणेकडे असल्याचं सूत्रांनी सांगितलं. कंदाहार विमान अपहरण प्रकरणी भारतानं मौलाना अझहरची सुटका केली होती. या अपहरणाचा कट त्याचा भाऊ अब्दुल रौफनं रचला होता. मौलाना अझहर, रौफ, अशफाक आणि कासिम हे या हल्ल्यामागचे सूत्रधार असल्याचं भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या तपासात उघड झालं असून या चौघांविषयीचे सर्व तपशील भारतानं पाकिस्तान सरकारला दिले आहेत. पठाणकोट हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या सर्व दहशतवाद्यांच्या विरोधात भारतानं पाकिस्तानला पुरेसे पुरावे दिले आहेत. आता पाकिस्ताननं या दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करावी, असं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानच्या कारवाईवरच येत्या 15 जानेवारीला उभय देशांच्या परराष्ट्र सचिवांदरम्यान प्रस्तावित चर्चेचं भवितव्य अवलंबून असल्याचं स्वरूप यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनंही पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्ताननं कठोर कारवाई करावी असा दबाव टाकला आहे. दरम्यान पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि ISIच्या उच्च अधिकाऱ्यांची आज नवाज शरीफ यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली. भारतानं दिलेल्या पुराव्यासंदर्भात कसोशीनं चौकशी करण्यात येईल अशी ग्वाही या बैठकीनंतर पाकिस्ताननं काढलेल्या पत्रकात दिली आहे. पठाणकोट हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा जवानांनी सुरू केलेली शोध मोहीम आज संपली. देशाच्या अनेक भागामध्ये होणाऱ्या बैलगाडी शर्यतीवर घातलेली बंदी केंद्र सरकारनं आज उठवली. या शर्यतींना सरकारनं सशर्त परवानगी दिली असल्याचं केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. महाराष्ट्रासह कर्नाटक, पंजाब, हरियाणा, केरळ आणि गुजरात या राज्यात पारंपरिकरित्या बैलगाडी शर्यत होत असे. महाराष्ट्रात ही शर्यत शंकरपट नावानं ओळखली जाते, तर तामिळनाडूमध्ये याच महिन्यात होणाऱ्या पोंगल सणानिमित्त बैलगाडी शर्यत होते, जी जल्लीकट्टू अशा नावानं ओळखली जाते. या शर्यतीत बैलांचा छळ होत असल्याकारणानं प्राणीमित्र संघटनेनं शर्यतीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या बंदीला अनेकांनी विरोध केला होता, मात्र त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. बैलगाडी शर्यत 2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची नसावी. शर्यतीचा मार्ग जिल्हाधिकारी ठरवतील. शर्यतीसाठीचे बैल सशक्त असल्याची चाचणी करणं अनिवार्य असेल. तसंच शर्यतीदरम्यान बैलांसोबत कुठलेही क्रूर प्रकार केले जाणार नाहीत, याची हमी आयोजकांना द्यावी लागेल. भारतीय स्टेट बँकेच्या 5 सहयोगी बँकांचं मुख्य बँकेत विलीनीकरण करण्याच्या विरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं पुकारलेल्या 1 दिवसीय संपाला आज देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या संपात राष्ट्रीयकृत बँकांमधले अधिकारी सहभागी झाले नसल्यामुळे अनेक ठिकाणी बँकांचं काम अंशतः सुरू होतं. सोलापूर जिल्ह्यात या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आमच्या प्रतिनिधीनं दिलं आहे. स्टेट बँक वगळता अन्य राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आज सिडको औरंगाबाद इथल्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद समोर धरणं आणि निषेध सभा घेतली. कोल्हापुरातही बँक कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला, त्यामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला. आज स्टेट बँकेसह सर्व खासगी आणि सहकारी बँकांचं कामकाज नेहमीप्रमाणे चालू असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना या संपाचा फारसा फटका बसला नाही. गेल्या 5 सत्रातल्या मोठ्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज काहीसा सरसावला. बाजार बंद होताना निर्देशांकात 82.50 अंकांची वाढ झाली आणि तो 24,934 अंकांवर बंद झाला. आज सकाळच्या सत्रामध्ये निर्देशांक 25,000वर पोहोचला होता. मात्र गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्यामुळे निर्देशांक पुन्हा 25,000च्या खाली गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 33 अंकांच्या वाढीसह 7,701 अंकांवर बंद झाला. सौदी अरेबिया आणि इराण या उभय देशांदरम्यान असलेलं तणावाचं वातावरण तसंच
चीनची डळमळीत झालेली अर्थव्यवस्था याचे पडसाद शेअर बाजारावर उमटले। त्यामुळे गेल्या आठवड्याभरामध्ये मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 1226 तर निफ्टीत 361 अंकांची घसरण झाली। सर्वसामान्य माणसाला भयमुक्त वाटेल अशी परिस्थिती राज्यात निर्माण करा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस विभागाला दिली। पोलीस दलातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची आज पुण्यात परिषद झाली, त्यावेळी ते बोलत होते। गेल्या वर्षभरामध्ये गृह विभागाने उत्तम कामगिरी केली आहे। कुंभमेळा आणि सणांच्या कालावधीमध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती कुशलतेने हाताळली, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचं कौतुक केलं। पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाईल, असंही फडणवीस म्हणाले। आर्थिक गुन्हेगारीची समस्या हाताळण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा आणि कायदेशीर बदल केले जातील, असंही मुख्यमंत्री म्हणाले। नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना यश आलं आहे, मात्र राज्याच्या काही भागात ही समस्या सुप्तपणे पसरते आहे का, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। या परिषदेला राज्याचे पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते। जगभरात मंदीची लाट असतानाही भारताची अर्थव्यवस्था सातत्यानं प्रगती करत आहे। त्यामुळे भारतात गुंतवणुकीसाठी विश्वासाचं वातावरण तयार झालं आहे। याचा लाभ मेक इन इंडिया सप्ताहात होणार आहे, असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं। येत्या 13 ते 18 फेब्रुवारी या काळामध्ये मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहाचं आयोजन केलं आहे। यावेळी मेक इन इंडिया सप्ताहाच्या बोधचिन्हाचं प्रकाशन करण्यात आलं। कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते। औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग, वाणिज्य उद्योग मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या सप्ताहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहामध्ये एका कार्यक्रमात दिली। वळूया पुढच्या बातम्यांकडे। एकाच राष्ट्रपुरुष अथवा थोर व्यक्तीची राज्यात 2 पेक्षा जास्त स्मारकं उभारता येणार नाहीत, या संदर्भातल्या धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली। राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यासह स्वातंत्र्यसैनिक, इतिहास प्रसिद्ध व्यक्ती, संत महात्मे आणि राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ती यांची स्मारकं उभारण्यासंदर्भातला मार्गदर्शक तत्वांचा समावेश असणारा शासन निर्णयही आज काढण्यात आला। या धोरणानुसार राज्यात 2 पेक्षा अधिक स्मारकं उभारण्यासाठी आवश्यक असणारी जमीन आणि खर्च हा स्मारकाची मागणी करणाऱ्या संस्थेनं करणं आवश्यक आहे। त्यासाठी शासन निधी देणार नाही। व्यसनी शिक्षकांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत। मुंबईत आज घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते। विद्यार्थ्यांना शिकवताना तसंच शाळेच्या आवारात मद्य, तंबाखू, खर्रा आणि बिडीचं व्यसन करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली जाणार असून जे शिक्षक या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना बडतर्फ केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं। या शिक्षकांना पदोन्नती, शिक्षक पुरस्कार तसंच शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधाही दिल्या जाणार नाहीत, असं तावडे म्हणाले। शाळेच्या आवारामध्ये व्यसन करू नये यावर राज्य सरकारचं लक्ष आहे, असं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं। दिव्यांग म्हणजेच विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पहिलीपासून अध्यापनात शैक्षणिक सुविधा देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज ही माहिती दिली। या निर्णयानुसार 10वी आणि 12वीच्या परीक्षेत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलत मर्यादित न राहता आता ही सवलत इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक सहाय्यतेची गरज लागते। त्यांना शैक्षणिक प्रगतीला पूरक ठरणाऱ्या आवश्यक भौतिक आणि शैक्षणिक सोयीसुविधांची पूर्तता करण्याचा विचार करूनच राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याचं तावडे म्हणाले। शालेय शिक्षणाची जोड मिळाली तर ती कला बहरत जाते, अधिकाधिक विकसित होत जाते। कोणत्याही कलेमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी लहानपणापासूनच व्यक्तीवर कला संस्कार व्हावे लागतात। मातीच्या गोळ्याला जसा आकार देऊ तशी शिल्पकृती तयार होते। लहान मुलांचंही असंच। टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम यांचं आकर्षण असलेल्या मुलांच्या जगात त्यांना आवडणाऱ्या कलेचा शिरकाव झाला तर नक्कीच त्यांचं भावविश्व बदलून जाईल। कलेमुळे मनाची एकाग्रता वाढून अभ्यासातही मन रमेल। कला मग ती कोणतीही असो, हस्तकला, चित्रकला, छायाचित्रण कला, लहानपणापासूनच त्यातले बारकावे कळले तर ती अधिकाधिक समृद्ध होईल। निसर्गाच्या सान्निध्यात कला अधिक बहरते। कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो। हसत खेळत बागडत एखादी कलाकृती साकारताना कळत नकळत मुलं घडत जातात, कला साक्षर होतात। मग शालेय अभ्यासक्रमातले उपक्रम असोत किंवा प्रकल्प असोत, मुलं त्यांचं सादरीकरण पालकांच्या मदतीशिवाय अगदी सहजपणे करतात। फक्त गरज आहे ती कला शिक्षणाकडे बघण्याची, आपली मानसिकता बदलण्याची।
कला साक्षरता आणि कला शिक्षण याविषयी अधिक माहिती देण्यासाठी कला मार्गदर्शक श्रीनिवास आगवणे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नमस्कार आगवणे सर. 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आत्ता आपण कॅप्सूल तुम्ही लोकांनी पण बघितले असणार आहे की एकूणच आपल्याकडे जसं प्रगत राष्ट्रांमध्ये या सगळ्याच दृश्य कलांच्या बाबतीत जेवढी सजगता आहे किंवा जेवढा डोळसपणा आहे तेवढा दुर्दैवाने आपल्याकडे नाही असं जाणवतं. आपण स्वतः जे स्टुडंट आहात, अनेक ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलेलं आहे या साक्षरतेच्या दृष्टिकोनातून. एकूणच साक्षरता म्हणजे काय हे पण अनेकांना माहीत नसतं. आपल्याला निरक्षरता आणि साक्षरता म्हणजे फक्त बुकिश म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत माहिती आहे, पण ह्याच्याही शिवाय कलेच्या बाबतीतही साक्षरता आणि निरक्षरता असते हेच अनेकांना ठाऊक नाही. सुरुवातीला आपण त्याविषयी काय सांगाल? सर्वप्रथम मी सह्याद्री वाहिनीचे आभार मानतो की शासकीय पातळीवरून, शालेय पातळीवरून एकूण शिक्षणावरून हा जो दुर्लक्षिलेला विषय आहे कलेचं शिक्षण, तो विषय तुम्ही आज चर्चेला घेतलात, त्यामुळे मला फार खूप आभार मानावेसे वाटतात. कला साक्षरता म्हणून मी असं म्हणेल की शिक्षणात जरी तुम्ही सांगितलं की आपण थोडे पिछाडीवर आहोत इतर पाश्चात्य देशांपेक्षा, तरी कलेचं खूप मोठा ठेवा आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात आहे. जे पाहायला बाहेरून विदेशी पर्यटक येतात त्याविषयी एक छोटा म्हणजे किस्सा मला आठवतो. मी सुरभी जेव्हा पाहायचो त्यावेळी म्हणजे खूप खूप वर्षापूर्वी लंडनच्या एका विमानांच्या शेपट्यांवर पैठणीचे डिझाईन्स होते. आपल्याकडे अजून पैठणीचे डिझाईन म्हणजे फक्त ते होम मिनिस्टरमुळेच समजलेत. त्या पल्याड आपली डिझाईनचे सेन्स गेलेलाच नाहीये. तर काय तुम्हाला जाणवतं, पण काय असं असावं की खरं आपली एकूणच संस्कृती इतकी जुनी आहे, पुरातनकालीन आहे, आपल्याकडं बघण्यासारखं अनुभवण्यासारखं खूप खूप आहे, सगळ्याच अर्थाने खूप आहे, तरीही ही साक्षरता म्हणावी तशी डेव्हलप होत नाहीये. त्यामागे एक पारंपरिक ढोबळ विचार पालकांचे, समाजाचे असे काही आहेत का? काय आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन काय आहे? कुठलंही मूल हे पोटात असल्यापासून पोहायला आणि बघायला शिकतं. फक्त बघण्यासाठी त्याला त्यावेळी काही नसल्यामुळे ते बाहेर येऊन बघतं. ते जे बघतं त्या प्रतिमा ते डोक्यात साठवतं. आपण जे काही आतापर्यंत शिकतोय ते सगळं प्रतिमेच्या स्वरूपातच डोक्यात साठवतो. ह्या सगळ्यातून तुम्ही कुठलंही शिक्षण व्हिज्युअलच्या लँग्वेज मधूनच देऊ शकता हे सगळ्यांना कळाल्यामुळे, म्हणजे आता फार उशिरा कळालं, ई लर्निंगचे प्रयोग सगळ्या शाळांमध्ये सुरू झालेले आहेत. जास्तीत जास्त व्हिज्युअल्स दाखवून सुरू झालेले आहेत. मधल्या काळात हे सगळं थांबलेलं. नोकरी मिळवण्यासाठी सगळं शिक्षण होतं. थोडंसं कारकुनी आणि भाषेवर आधारित शिक्षण होतं. सर्जनशीलतेकडे फार नोकऱ्याही तशा नव्हत्या ना, तशी नोकऱ्यांसाठी अपेक्षा होती. पण आता सगळं शिक्षणाची पद्धत थोडीशी अपवर्ड होऊन पाठांतराधिष्ठित न राहता सर्जनशीलतेवर गेलेली आहे. तर आपला मेंदू चित्ररूपातलं चटकन ग्रास्प करतो हे ध्यानात आल्यामुळे तशा पद्धतीचं सादरीकरण करत मुलांना शिकवत राहणं, चित्र माध्यम असेल किंवा ऑडिओ व्हिज्युअल किंवा तुम्ही म्हणता तसं कम्प्युटरवरती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, या सगळ्यात ना मुलांचं कॉन्सन्ट्रेशन चटकन होतं आणि चटकन ग्रास्प करतात. आणि आपल्याकडे कुठल्याही कलेविषयी साक्षरतेच्या बाबतीत दुर्दैवाने मागे पडतो. त्याचं कारण सगळ्या गोष्टी ह्या व्यवहाराशी जोडल्या जातात, पैशाशी जोडल्या जात असतात, सोशल स्टेटसशी जोडल्या जातात. कोणीतरी कलावंत खूप मोठा होतो तेव्हा त्याला नाव मिळतं, जेव्हा फायनान्शियल स्टेबिलिटी मिळते तेव्हा तो सगळ्यांनाच मोठा वाटायला लागतो. पण मधल्या कालखंडामध्ये त्यांनी खूप खडतर वाटचाल केलेली असते. तर या सगळ्या गोष्टी टाळल्या जाव्यात म्हणून पालकही लहानपणापासून मुलांना अनेकदा या गोष्टीमध्ये अटकाव करतात. आपण स्वतः खूप लहान मुलांबरोबर वावरता, पालकांचाही आपण जवळून निरीक्षण करत असाल, काय सांगाल आपण? हे खरं आहे की आता नुकतंच गायतोंडे यांना खूप 29 कोटीचं चित्र वगैरे विकलं गेलं, ते हयातीत नाहीयेत. बरेचसे चित्रकारांची हीच पद्धत आहे की ते गेल्यावरच त्यांना खूप चांगल्या चित्रांना भाव मिळतो. पण चित्रकला किंवा दृश्यभाषा फक्त कॅनव्हासवरचं चित्र आणि ते विक्री इथपर्यंत सीमित नाहीये. हे डिझाईन क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही फोटोग्राफी, इंटिरियर, व्हिज्युअल मर्चंडायझिंग सगळ्या गोष्टी येतात. प्रोडक्ट डिझायनिंग आहे, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आज आपण फेसबुक वापरतो, गुगल वापरतो, यात तुम्हाला खूप डिझाईन्स आणि त्यामुळे वाढलेला संवाद दिसून येतो. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या शक्यता, नोकरीच्या शक्यता इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत. ॲनिमेशन हे जर उद्योग घेतला आणि भारतातले फक्त कारागिरी प्रधान ॲनिमेशन न करता जर त्यात क्रिएटिव्हिटी दिली तर लाखो रुपये कुठे गेले नाहीत पगाराचे. आणि तशी उदाहरणं आहेत.
ते मग असं काही क्षेत्र आहे का? मुलांसाठी मोठं दालन खुलं आहे. शिक्षकांनी किंवा पालकांनी इव्हन शाळांनी पण या सगळ्या गोष्टीकडे खूप गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. अनेकदा तर असं असतं, ग्रामीण भाग असो नाही तर शहरी भाग असो, कुठला पोर्शन कंप्लीट करायचा असेल तर चित्रकलेचा तास कॅन्सल, खेळाचा तास कॅन्सल. म्हणजे सृजनशीलता जिथे फुलते बहरते, ज्यातून काहीतरी चांगलं व्यक्तिमत्व आकाराला येऊ शकतं, तेच नेमकं थांबवायचं आणि नुसतं लिखापडी आणि पाठांतर अशा पद्धतीने पोपटपंचीच्या अभ्यासावर सतत फोकस करायचं, हे दुर्दैव नाही का? तुम्ही आता म्हणालात की चित्रकलेचा वर्ग घेतला जातो वेगळ्या विषयांसाठी, कारण एक तर तिथे चित्रकला शिक्षक नसतो. तुम्ही जर ग्रामीण भागात बघितलं, ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तिथे चित्रकला शिक्षक नाहीये. मुलांनी 7वी पर्यंत चित्रकलेची वही पाहिलेली नसते, खूप रंग पाहिलेले नसतात. ही मुलं 8वीला हायस्कूलला जातात, तिथे चित्रकला विषय असतो, पण दुर्दैवाने 7वी नंतर चित्रकला विषय हा 9वी-10वीचं वर्ष असल्यामुळे स्टॉप झालेला असतो. अशा कित्येक पिढ्या महाराष्ट्रातून तुम्हाला दिसतील की पुढे पुढे येत आहेत. ह्या पिढे जेव्हा मोठे पालक होतील किंवा आत्ता त्यांचे पालक असतील, त्यांना जर विचारलं की बाबा पिकनिक करायची आणि अजिंठा वेरूळला जायचंय, तर ते बोलतील काय तिकडे दगड माती पाहायची, त्यातून त्यांना काहीच कळणार नाही. अशा रीतीने एक पहिला फटका बसतो पर्यटन व्यवस्थेला, देशांतर्गत पर्यटन व्यवस्थेला. आणि हा जेव्हा फटका म्हणजे बसत चाललेला आहे भारतासारख्या संस्कृती प्रधान आणि दृश्य संस्कृती प्रधान देशाला, की बाहेरचे लोक येऊन बघतायत पण आपल्याला बघावंसं वाटत नाही. मुंबईत तुम्ही पाहिलं तर कित्येक कुटुंब अशी आहेत की त्यांनी म्युझियम पाहिलं नाहीये. 2-2 म्युझियम आहेत. विमानतळ इतकं सुंदर बांधलंय ते पाहायला गेले नाहीयेत. आणि हे गावात पण आहेत. गावात जी छोटी म्युझियम आहेत तेही पाहायला लोक जात नाहीत. हे कुठेतरी थांबायला एकूण बघा, तुम्ही फार महत्वाचा मुद्दा आता मांडला. ह्याच्यामध्ये शाळांचा आणि पालकांचा खूप महत्वाचा रोल आहे. शाळांना ट्रिप काढा म्हटलं कंपल्सरी असते ट्रिप काढणं. ट्रिप म्हणलं की हे निघाले रिसॉर्टला. मग मला सांगा, ह्या सगळ्या पद्धतीने गांभीर्याने विचार करणं, ह्याला काही खूप श्रम पडतात किंवा खूप पैसे लागतात अशातलाही भाग नाही. तिकडे जाण्यासाठी जेवढे पैसे लागतात त्याच्याही अर्ध्या पैशात अनेक चांगल्या गोष्टी मुलांना दाखवता येतात, ज्याच्यातनं एकूणच अभिरुची तुमची वृद्धिंगत होण्यासाठी खूप महत्वाचं काम होऊ शकतं, योगदान होऊ शकतं. पण तसं होत नाहीये. मग तुम्ही शाळांना आणि पालकांना या निमित्ताने काय आवाहन कराल? मी एक माझा अनुभव सांगतो. मी नुकतंच मुंबईच्या थोडंसं बाहेर एका शाळेत, जिथे चित्रकला स्पर्धा होती आणि बऱ्याच शाळेतली मुलं आलेली, जेव्हा जजिंगला मी जातो तर बऱ्याच वेळा आयोजकांचं असं मत असतं की दिलेल्या 100 चित्रांमधून 1, 2, 3 नंबर निवडा आणि मुलांना बक्षिसं द्या. पण त्या चित्रांकडे मी पाहताना नेहमीच कलेच्या इतिहासावर ही चित्र कुठे स्टँड होत आहेत हे पाहत असतो. मग मी त्यांचे गठ्ठे करतो. 3-4 चित्र खरंच मनातून आलेली असतात आणि सर्जनशील असतात चित्रकार विद्यार्थी. त्यातले 50 चित्र, 20 चित्र, 10 चित्र असे जे गठ्ठे आहेत ते म्हणजे वरपासून खालीपर्यंत कॉपी केलेले असतात. जे आणि तिकडे शिक्षक त्यांचे अवेलेबल असतात. त्यावेळी मी त्यांना सांगतो की हे तुम्ही 20 चित्र एकसारखे चित्रकार बनवून काय केलं? त्या चित्रातल्या बाईच्या साडीचा रंग जो पिवळा इथे दिलाय, त्या प्रत्येक मुलाने तो पिवळाच दिलाय. कुठल्या तरी प्रकाशनाने छापलेली चित्र, ती मुलं सगळं तेच घोकमपट्टी करतात. म्हणजे बाकीच्या ठिकाणी घोकमपट्टीमुळे आपण जो काय त्रास अनुभवतोय तो चित्रातही घोकमपट्टी करायला. तुमचं म्हणणं की सर्जनशीलता त्यांची जर विकसित करायची असेल तर साचेबद्ध पद्धतीने त्यांना काहीही न शिकवता त्यांच्यातलं उत्तम जे आहे, त्यांना जे वाटतं त्याच्यातनं ते निर्माण झालं पाहिजे. त्यासाठी कला शिक्षकांचं जे साचेबद्ध शिक्षण चालू आहे महाराष्ट्रातल्या 200 कला महाविद्यालयातून, ते आधी थोडंसं नीट केलं पाहिजे. आणि मी तर कला शिक्षकांना आवाहन करेल की मुलांना काहीही शिकवायला जाऊ नका. इतक्या वर्षात मी कधी फळ्यावर चित्र काढून मुलांना शिकवलं नाही ना त्यांच्या वहीवर काही केलं. त्यांना फक्त पाहायला, नीट पाहायला, नीट निरीक्षण करायला शिकवा. कारण की चित्रकला हा विषय असा आहे किंवा दृश्यकला हा विषय असा आहे की जिथे सुरुवातीला हातातले स्किल डेव्हलप करायला 100% कॉपी करायला लागते. बाकीच्या ठिकाणी कॉपी करू देत नाहीत, इथे पूर्ण 100% कॉपी करायला लागते. की आहे तसं बाबा आधी काढून दाखव. त्यासाठी फळ्यावर चित्र काढायची गरज नाही. आपल्या आजूबाजूला निसर्ग आहे, झाडं आहेत. आज मला असं वाटतं तुम्हाला जर घर काढायला सांगितलं तर तुम्ही एक टिपिकल घर काढा, जे घर मी काढेल, कारण की मी त्याच साचेबद्ध याच्यातून एक टिपिकल झाड काढेल. भारतात किती प्रकारची झाडं आहेत, किती प्रकारची घरं आहेत. भारत सोडा, महाराष्ट्रात त्या वेगवेगळ्या प्रकारची घरं आली पाहिजेत. तुम्ही आदिवासी पाड्यात जी मुलांची चित्र बघा,
त्यांच्या घरात सोफा सेट नसतो पण चित्रात असतो, कारण त्यांना लाज वाटते आपलं घर घर म्हणून बघण्यासाठी. तर हे सोडलं पाहिजे शिक्षकांनी. खूप एकूणच असे की आपल्याकडे हे कला शिक्षण जितकं काही दिलं जातं वर्गात शाळेमध्ये, त्याच्यात मुलांना मार्क्स नसतात, ग्रेडेशन असतं. याला पण मार्क्स द्यायला सुरुवात केली तर परिस्थिती बदलेल असं जातं. तुम्ही काय सांगाल त्याविषयी अगदी थोडक्यात? मी तर म्हणतोय गुणही काढा, मार्क्सही काढा, कारण ते तुम्हाला शेवटपर्यंत हे देत नाहीत. तुम्ही पहा इतिहास, भूगोल, त्यांना मार्क असतात पण ते शेवटपर्यंत आपण विस्मरणात टाकतो. ते विषय, गणित विषय विस्मरणात टाकतो. ते सगळं काढा, फक्त एक प्रामाणिक 1 तास मुलांना द्या. ती मुलं स्वतःहून शिकतील. आणि चित्रकलेचं साहित्य उपलब्ध करून द्या. मुलांना चांगलं पाहायला पालकांनी दाखवा. मुलं स्वतःहून चांगलं तयार करायला शिकतील. त्यांना काहीही कोणी शिकवायची गरज नाहीये. धन्यवाद, अनेक धन्यवाद. खूप थोड्या वेळात चांगली माहिती सांगितली. एकूणच कला साक्षरतेच्या दृष्टीनं काय करावं शिक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी, या दृष्टीनं तुम्ही आम्हाला सांगितलं. अनेक धन्यवाद. थँक्यू. वळूया पुढच्या बातम्यांकडे. सनातन संस्थेचे वकील संजू पुनाळकर यांनी मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना दिलेला कथित सल्ला अयोग्य असून पुनाळकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार विद्या चव्हाण यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली. बार कौन्सिलनेही पुनाळेकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी चव्हाण यांनी केली. पुनाळेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही आमदार चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितलं. कापसाला 8,000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आज नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. अजनी इथल्या कापूस पणन महासंघाच्या कार्यालयासमोर आंदोलकांनी धरणं धरलं. यावेळी माजी खासदार मुकुल वासनिक यांच्यासह काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनात नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शेतकरी कापसाच्या टोपल्या घेऊन सहभागी झाले होते. कापूस वेचण्याची मजुरी परवडत नाही आणि कापसाला चांगला भावही नाही, मग शेतकऱ्यांनी काय करावं असा प्रश्न आंदोलकांनी यावेळी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला देशात अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेचं नाशिक स्थानक या अभियानामुळे स्वच्छ आणि सुंदर झालं आहे. स्वच्छ रेल्वे प्लॅटफॉर्म, विश्रामगृह, नीटनेटका परिसर, चकचकीत स्वच्छतागृह हे चित्र आहे राज्यातल्या नाशिक रेल्वे स्थानकावरचं. रेल्वे स्थानकाची आतापर्यंतची कामगिरी पाहता ती एक बकाल आणि अस्वच्छ शासकीय वास्तू होती. पण दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं इथं 2 नवीन प्लॅटफॉर्म आणि एक प्रशस्त पूल नव्यानं बांधण्यात आला आहे. यात सगळ्यात महत्त्वाचा बदल झाला तो स्वच्छतेचा. नाशिककरांनी तसंच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनी इथं स्वच्छतेला मोठा प्रतिसाद दिला. संपूर्ण रेल्वे स्थानक रोज सकाळी 6 ते 7:30, दुपारी 12 ते 1 आणि सायंकाळी 6 ते 8 या वेळेत धुवून स्वच्छ केलं जातं. ठिकठिकाणी कचरा टाकायच्या मोठ्या बादल्या आणि बास्केट्स ठेवण्यात आली आहेत. इथल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सर्व कोपरे खरडून स्वच्छ केले आहेत. याबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केलंय. आणि इकडे स्टेशनवरती क्लिनिंग जे साफसफाई हे फार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि चांगलं होऊ राहिलं आहे. सध्या सिएस्तामध्ये पण चांगलं होतं आणि त्यानंतर ते मेंटेन केलेलं क्लिनिंग फार चांगलं चालू आहे. तेव्हाच्या आणि आताच्या याच्यामध्ये या रेल्वे स्टेशन फारच स्वच्छ वाटतं. त्याच्यामुळे इथलं वातावरण सुद्धा सुंदर आहे. याबरोबरच इथल्या उपाहारगृहातही स्वच्छता पाहायला मिळते. अपंगांसाठी असलेल्या वाहनांचीही चांगली सोय झाली असल्यानं स्वच्छता अभियान किती गरजेचं होतं याची झलक नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आल्यावर पाहायला मिळते. इथल्या रेल्वे प्रशासनाचा हा यशस्वी प्रयोग निश्चितच फलद्रूप झाला आहे यात शंका नाही. वळूया पुढच्या बातम्यांकडे. चित्रपट क्षेत्रातल्या अतिमहत्वाच्या व्यक्तींना देण्यात आलेल्या पोलीस संरक्षणामध्ये कोणतीही कपात केलेली नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी आज ट्विटरद्वारे दिलं. अभिनेते शाहरुख खान, सलमान खान, निर्माते विधू विनोद चोप्रा यांच्यासह 40 व्यक्तींच्या पोलीस संरक्षणामध्ये कपात केल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्र आणि वाहिन्यांनी दिल्या होत्या. यावर आज मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण देत या बातमीचं खंडन केलं. शाहरुख आणि आमिर खान यांनी असहिष्णुतेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर या दोघांच्याही पोलीस संरक्षणामध्ये वाढ करण्यात आली होती.
मुंबईतल्या मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्ट्स रोड स्थानकादरम्यान रेल्वे मार्गावर असलेल्या हँकॉक उड्डाणपुलाचं पाडकाम उद्या मध्यरात्रीनंतर करण्यात येणार असून त्यासाठी मध्य रेल्वे तब्बल 18 तासांचा विशेष ब्लॉक घेणार आहे. हँकॉक पूल हा 135 वर्षांपूर्वी बांधण्यात आला असून रेल्वेच्या डीसी-एसी विद्युत परिवर्तनानंतर हा जुना पूल तोडण्याची गरज निर्माण झाल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. उद्या मध्यरात्रीनंतर म्हणजेच रात्री 12:20 हा ब्लॉक सुरू होऊन तो रविवारी संध्याकाळी 6:20 संपणार आहे. या कालावधीमध्ये भायखळा ते छत्रपती शिवाजी स्थानकादरम्यान मध्य रेल्वेची उपनगरी तसंच मेल एक्सप्रेस वाहतूक बंद राहणार आहे. या विशेष ब्लॉकमुळे उपनगरी रेल्वे सेवेतल्या सुमारे 150 सेवा रद्द होण्याची शक्यता आहे. या ब्लॉकचा मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम होणार असून काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. हवामान. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी झाल्यामुळे त्या भागात कमाल आणि किमान तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे. देशाच्या उत्तर भागात थंडी आणि धुक्याचं प्रमाण वाढलं असलं तरी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागाच्या तापमानात किंचित वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात हवामान कोरडं होतं. मुंबई आणि परिसरामध्ये आकाश अंशतः ढगाळ राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 33, किमान 19, नागपूर 31-12, पुणे 31-12, औरंगाबाद 31-15, नाशिक 31-12, कोल्हापूर 30-19, रत्नागिरी 34-18, सोलापूर 32-18 आणि अमरावती 31-13. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पठाणकोट हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला सादर, पूर्ण सहकार्य करण्याची नवाज शरीफ यांची ग्वाही. देशभरातल्या पारंपरिक बैलगाडी शर्यतीवरची बंदी केंद्र सरकारनं उठवली, मात्र शर्यतींना सशर्त परवानगी. स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं विलिनीकरण करण्याच्या विरोधात बँकांच्या लाक्षणिक संपाला देशभरात संमिश्र प्रतिसाद. सर्वसामान्य माणसांना भयमुक्त वाटेल अशी स्थिती राज्यात निर्माण करा, मुख्यमंत्र्यांची पोलिसांना सूचना. एकाच थोर व्यक्तीची राज्यात 2 पेक्षा जास्त स्मारकं उभारता येणार नाहीत, राज्याचं नवं धोरण जाहीर. आणि व्यसनी शिक्षकांच्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.